तुम्ही सुद्धा येणाऱ्या दिवसात कर्ज घेण्याचा विचार करताय का? किंवा कर्ज इतरांना देण्याचा विचार करताय का? मग ते कार लोन असेल, होम लोन असेल, इतर कोणतंही लोन किंवा कर्ज असेल, तर कोणत्या दिवशी कर्ज घेतलं अथवा दिलं पाहिजे, ज्यामुळे कर्ज घेणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीला त्रास सहन करावा लागणार नाही, याबद्दल या व्हिडिओमधून आपण आज जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आयुष्यात एखाद्या वेळी किंवा इतर वेळी एखाद्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी पैसे उधार घ्यावे लागतात. सामान्य माणसांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत अनेकदा त्यांच्या गरजांसाठी कर्ज घेतलं जातं. मग जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेलं कर्ज असेल. या कर्जात एकदा जर तुम्ही अडकलात तर क्वचितच बाहेर पडण्याची संधी असते. मग ते बँकेकडून घेतलेलं कर्ज असो किंवा एखाद्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे असो. याच कर्जाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम आणि त्यातून मुक्त होण्याचे उत्तम मार्ग आपण बघूया. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि घराच्या बांधकामासाठी कर्ज घेतलं, परंतु अनेकांना कर्ज वेळेवर फेडता येत नाही. कर्ज घेण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी योग्य वेळ न निवडणं हेही कारण असू शकतं, ज्यामुळे इच्छा असूनही कर्जाची परतफेड होत नाही. अशा परिस्थितीत कर्ज घेताना आणि त्याची परतफेड करताना ग्रह नक्षत्रांची विशेष काळजी घेणंही आवश्यक असतं. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार कर्ज घेताना आठवड्यातील काही दिवस लक्षात ठेवावेत. त्यात मंगळवार, शनिवार, रविवार या 3 दिवशी चुकूनही कधीच कर्ज घेऊ नये. आठवड्यातील या दिवसामध्ये कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड करणं कठीण होतं. शिवाय शनिवारी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी बराच कालावधी निघून जातो. तर या उलट जर आपण एखादी कर्ज रविवारी घेतलं असेल तर ते फिटतच नाही. यामुळे देणारा आणि घेणारा या दोन्ही व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. शिवाय रविवारी कर्ज घेतलं तर सूर्यग्रह ऋणहर्ता मानला जातो. त्यामुळे कर्ज प्रक्रिया रविवारी करू नये. या दिवशी कर्ज प्रक्रिया केल्यास मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. याचबरोबर या दिवसात कर्ज घेतल्यानं व्यक्तीला कर्जापेक्षा जास्त व्याजही द्यावं लागतं. ज्योतिषशास्त्रानुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा कर्जाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हा उत्तम दिवस मानला जातो. यापैकी मंगळवार शुभ दिवस मानला जात असला तरी या दिवशी चुकूनही कर्ज घेण्याची प्रक्रिया पार पाडू नये, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते. याचबरोबर जीवनात कधीही कर्ज घेण्याची वेळ आलीच तर कर्ज प्रक्रिया बुधवारी सुद्धा करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी कोणाकडून कर्ज घेतल्यास ते चुकतं करताना नाना प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बुधवारी चुकूनही कर्ज घेऊ नये. यामुळे संबंध बिघडण्याचीही शक्यता वाढते. शिवाय तुम्ही बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. ज्याप्रमाणे मंगळवारी कोणाकडून कर्ज घेऊ नये त्याचप्रमाणे बुधवारी चुकूनही कर्ज देऊ नये. या दिवशी कोणालाही दिलेले पैसे लवकर परत येत नाही. या दिवशी धनदान करणं अशुभ मानलं जातं. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त ग्रह मानला जात असला तरी बुध हा नपुंसक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. यामुळे शास्त्रानुसार बुधवारी कर्ज देणं चुकीचं मानलं गेलंय. बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याचीही शक्यता अधिक असते आणि व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत येण्याची भीती असते. त्यामुळेच बुधवारी कर्ज देणं किंवा घेणं चुकीचं मानलं जातं. म्हणून बुधवारी सुद्धा कर्ज घेण्यासाठी किंवा कर्ज देण्यासाठी हा योग्य दिवस मानला जात नाही. जर तुम्हाला कोणाचं कर्ज फेडायचं असेल तर मंगळवार हा त्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला गेलाय. शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून कर्जाचा हप्ता परत करणं सुरू करावा. असं केल्यानं कर्जाची भरपाई लवकर होते. याचबरोबर कर्जाची देवाणघेवाण करण्यासाठी काही दिवस शुभ मानण्यात आले. कर्ज घेण्यासाठी आणि काही रक्कम कर्ज म्हणून देण्यासाठी शुक्रवारही दिवस शुभ मानला गेलाय. शुक्रवार हा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी उत्तम मानला गेलाय. शिवाय काही नक्षत्रांमध्ये जर कर्ज घेणं आणि देणं विशेषतः निषिद्ध मानलं गेलंय. पंचांगानुसार हस्त नक्षत्रात घेतलेलं कर्ज फेडणं खूप कठीण असतं. तर या नक्षत्रात कर्ज परत केल्यानं जीवनात समृद्धी येते. शिवाय मूल, आद्रा, ज्येष्ठा, विशाखा, कृतिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढ, उत्तरा भाद्रपद आणि रोहिणी या नक्षत्रांमध्ये कर्ज घेणं आणि देणं टाळावं.
याचबरोबर ज्योतिषानुसार अश्विनी, मृगशिरा, पुनर्वसू, पुष्य, श्रावण, धनिष्ठा, शतभिषा, स्वाती, अनुराधा, चित्रा आणि रेवती या 12 नक्षत्रांमध्ये पैशाचे व्यवहार करणं शुभ मानलं जातं. त्याचवेळी मेष, कर्क, तूळ आणि मकर राशींमध्ये चढत्या राशीपासून म्हणजे 5, 8 आणि 9 स्थाने शुभ असतील तर पैशाशी संबंधित व्यवहार करणं, गुंतवणूक करणं, पैसे जमा करणं योग्य मानलं जातं. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेत असाल तर ते मंगळवारी घेऊ नका. या दिवशी घेतलेली उधारी रक्कम लवकर फेडली जात नाही. याचसोबत त्याचा त्रासही होतो. त्याचवेळी कर्जाची परतफेड करण्यासाठी मंगळवार हा योग्य दिवस आहे. मात्र चुकूनही गुरुवारच्या दिवशी पैसे उधार देऊ नयेत किंवा घेऊ नयेत. त्यामुळे कायम पैशाशी संबंधित तंगी निर्माण होऊ शकते. म्हणून कोणत्याही प्रकारचं लोन किंवा कर्ज घ्यायचं असेल तर ते सोमवारी घ्यावं. मात्र घेतलेलं कर्ज आवर्जून गुरुवारी देण्याचा प्रयत्न करावा. गुरुवारी कर्ज परत करण्यापूर्वी गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंसोबतच धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करावी. असं केल्यानं माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेनं आपली आर्थिक स्थिती मजबूत होते आणि आर्थिक संकटही दूर होतात. मात्र चुकूनही गुरुवारच्या दिवशी पैसे उधार घेऊ नयेत. शिवाय कर्जापासून मुक्त होण्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी एक उपाय करून तुम्ही लवकर कर्जातून मुक्त होऊ शकता. शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर शिवमंदिरात शिवलिंगाला ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः असं म्हणत घरी यावं. घरी येऊन मंगलो भूमिपुत्रच्च लोनहर्ता धनप्रद म्हणून लाल मसूर शिवलिंगाला अर्पण करावे. याचबरोबर दररोज तरसानो महाकाय सर्व काम विरोधोका या मंत्राचा 1 माळा जप करावा. हा उपाय केल्यानं नक्कीच कर्जातून लवकर मुक्ती होण्यास मदत मिळते. याचबरोबर कर्जातून मुक्ती मिळावी यासाठी मंगळवारी मावशी किंवा बहिणीला लाल कपडे भेट स्वरूपात द्यावे. मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ, सेंदूर, चमेलीचं तेल, केवड्याचं अत्तर, गुलाबाची माळ आणि गूळ यापैकी कोणतीही एक वस्तू अर्पण करावी. या दिवशी श्री हनुमान चालीसा आणि श्री राम रक्षा स्तोत्राचं पठण करावं. याचबरोबर बजरंग बाणाचं पठण केल्यास सर्व संकटही दूर होतात. मात्र मंगळवारी मीठ आणि तुपाचं सेवन करू नये. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. तर अशा प्रकारे कोणत्या दिवशी कर्ज घेतलं अथवा दिलं पाहिजे या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली. याही व्यतिरिक्त कर्ज घेण्यासंबंधित अथवा देण्यासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पाहत रहा लोकमत भक्ती. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.